पालकांना सांगेल की आपण दिवसभर खूप बिझी असतो, बिझनेसमध्ये आहे, जॉबमध्ये आहे, सर्व्हिसमध्ये आहे. प्रत्येकजण जे आहे की आपापल्या पद्धतीनं खूप काम करतंय. पालकांना सांगेल की खरी प्रॉपर्टी, खरी धन दौलत जे आपले मुलं आहेत, जे पाल्ले आहेत, आपण यांच्याकडे लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. एकदा वय निघून गेलं, ही वेळ निघून गेली की नंतर आपल्या पालकांना चांगल्या शिक्षणाच्या संस्था मिळवण्यासाठी लोकांना हातपाय जोडावे लागतात. आपण ज्यावेळी संध्याकाळी घरी येता, सगळ्यात महत्त्वाचं आपला मोबाईल आपण बाजूला ठेवून द्या आणि आपल्या पाल्यासोबत बसा. स्कूलमध्ये काय झालंय, क्लासमध्ये काय झालंय, तुझ्या मित्रांसोबत काय काय आज झालंय, काय काय बोललास तू, तुला मित्र तुझे कोणकोणते भेटले, हे सर्व आपल्या पाल्यासोबत पालकांनी चर्चा करणं खूप गरजेचं आहे. आमचा पाल्य दिवसभर काय करतोय हे जर आमचे पालक जर बघणार नसतील, विचारणार नसतील, तर कोण विचारेल? आणि पुढे चालून मग पालकांची ही कंप्लेन येते की माझा पाल्य माझं ऐकत नाही, माझा मुलगा माझी मुलगी ही ऐकत नाही, तो मित्रांच्या सहवासामध्ये खूप राहतो आणि म्हणून त्यांचेच सगळे विचार, त्याचे सर्व संस्कार हे माझ्या मुलावर असतात, म्हणून जे आहे की तो आमचा ऐकत नाही, अशी तक्रार पुन्हा पालकांकडून ऐकायला मिळते.